पहिल्या मॅचचा हिरो. अभिजित राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावी हाफ ट्रॅकर जरूर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल होते वेगाने. सिंगल मिळाली आहे. एका धावेने या ठिकाणी विशाल आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. यावेळी आपण पाहिलं तर कॅप्टन थोडीशी रणनीती चेंज केली आहे. त्यांना पहिल्या मॅच मध्ये समीरन आणि विशाल ही जोडबोली आपण पाहिली होती सलामीला, परंतु यावेळी मात्र मयूरला इन्व्हाइट केलंय आणि थोडंसं प्रोव्हाइड केलंय सलामीसाठी. पाहायचं मयूर काय करतोय. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. व्हॉट शॉट. निश्चितच कॅप्टनने जी रणनीती जरूर राखली होती त्या रणनीतीवरती कुठेतरी आता खरा उतरताना दिसला. एक षटकार ठोकलाय. निश्चितच जुना दुर्कीवरून ललित पाटील सामन्याचा आनंद घेतोय. त्याच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळी देखील स्क्वेअर लेग रिजनला, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आता आत्मविश्वास आहे ना तो जुना दुर्गी संघाचा वाढला असेल. अभिजित राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॉलची लाईन आणि लेंथ त्या ठिकाणी रीड केली. वेट केला आणि डिस्पॅच केलं. बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावेसाठी हा उत्तुंग षटकार. चांगली स्टार्ट. पॉझिटिव्ह स्टार्ट आता इथे दोन्ही फलंदाज देत असताना धावसंख्या 14 धावा. पहिले षटक इथे मार्गस्थ असताना यावेळी मात्र जोरदार अपील केली आणि होय फलंदाज बाद झालाय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये लागणारा हा पहिला झटका. चौदा धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज समीरन तिसऱ्या क्रमांकावर. यावेळी पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर बॉडी लाईन वरती तारक हिटचा प्रयत्न केला. एक धाव मिळाली. ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 16 धावा. चांगली सुरुवात. पॉझिटिव्ह स्टार्ट. निश्चित यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. जय ब्राह्मणदेव भाटाये संघ, त्याचबरोबर चेनूदादा गावदेव वेले आणि या चालू सामन्यामधील विजेता संघ अशा 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. निश्चितच ह्या 3 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर वेदांत आले दुसऱ्या षटकाला निश्चित प्रारंभ करे. यावेळी पहिलाच बॉल इन कटर हलक्या हाताने फक्त पुश केलाय. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजनला. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल पर्यंत येईल तत्पूर्वी वेल होती 2 धावा कंप्लीट करण्याची आणि 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील धावफलकावर. धावसंख्या 2 धावेच्या मदतीने 18 धावा. आता चांगले क्रिकेट.
मागच्या आपण मॅचचा विचार केला तर कुठेतरी षटकारांवरती विश्वास ठेवला जात होता, परंतु या इथे पहा बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जातं. आणि तसे पाये संघानं देखील खूप चांगला सामना कोहली 11 कशेलीच्या अगेन्स्ट जिंकला होता. त्या प्रकारे मात्र आता खेळ होईल का, कारण पहिले षटक आपण पाहिलं तर अभिजित थोडासा महागडा ठरलाय. तर वेदांत ह्या गोलंदाजाला कमबॅक करून द्यावं लागेल, ही क्षमता आहे वेदांतकडे. विकी त्याने देखील खूप चांगलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये, याच्याकडे देखील लक्ष लागलं असेल कर्णधाराचं. यावेळी स्लोवर बॉल अगदी रायझिंग डिलिव्हरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण पडल्यानंतर खूप उंच टॉसअप झाला होता बॉल आणि डॉट बॉल आलाय. वेदांत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा छेडछाणी करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बचावले जाणार नाहीयेत आणि फलंदाज इथे बाद होईल. न्यू बॅट्समन इन, चौथ्या क्रमांकावर भावेश फलंदाजी करण्यासाठी. जरूर आपण चर्चा करत होतो की कमबॅक करणं गरजेचं आहे. वेदांत पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट भावेश साठी. यावेळी पहिलाच बॉल ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. बॉल जातोय डीप पेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं वेदांतनं. कमबॅक करणं गरजेचं होतं, आणि कर्णधारानं जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासावरती खरं उतरणं गरजेचं होतं. आणि त्या विश्वासावरती सार्थ ठरणारी ही भूमिका आपल्या संघासाठी इथे बजावत असताना गोलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे संघाकडून. यावेळीचा बॉल समीरनसाठी मोठा प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी हा उत्तुंग षटकार. अतिशय चांगला स्ट्रोक, ओव्हर पिच बॉल, आणि जवळ लगेचच त्या बॉलची लाईन ओळखली आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 25 धावा. वेदांत राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा समीरनसाठी यावेळेचा बॉल षटक समाप्तीचा इशारा आलाय. अगदी किंचित वाटलं होतं की लेग स्टिक सोडून जाते का. दोन षटक्यांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा, 25 रन्स ऑन अ बोर्ड. बघा या डावाच्या समाप्तीनंतर चैनूदादा गावदेव वेले संघाचा कॅप्टन, जय ब्राह्मणदेव भाटाय संघाचा कॅप्टन आणि चालू निश्चितच सामन्यातील दोन्ही संघांचे प्रतिनिधी जुना अंदुरकी आणि पाये संघाचे प्रतिनिधी आपण इथे ड्रॉ करणार आहोत. 3 संघांमध्ये ज्या संघाचा ड्रॉ निघेल त्याला पुढे चाल देण्यात येईल. विकी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगले षटक त्यानं हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये. निश्चितच जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. गोलंदाज राऊंड विकेट नेतोय, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय चांगले षटक त्याने हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये आणि तोच कॉन्फिडन्स, तोच आत्मविश्वास घेऊन आता याही मॅच मध्ये कामगिरी करत असताना यावेळी भरपूर मागे टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देखील आलाय. खराब लाईन होती, तितकी लेन देखील खराब होती. 26.
यावेळी मात्र आडव्या बॅटने प्रहार केल्या, बॉल जातोय मिड विकेट रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अतिशय चांगली फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये तितकंसं जज करणं सोपं नसतं, खास करून ज्यावेळी ग्रास असतो आणि रबर बॉल जो काही डीप राहतो कधी अधिकच टॉस होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 27 धावा. अतिशय चांगले गुणलेखन सकाळच्या सत्रापासून इथे करत असताना या दरम्यान आला एक मोठा फटका आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावेसाठी हा उत्तुंग षटकार. समीरन राऊतच्या बॅट मध्ये आलेला हा धमाकेदार स्ट्रोक. निश्चितच प्रशांत पाटील जे आमच्या सोबत सकाळच्या सत्रापासून इथे गुणलेखन करत असताना चांगलं गुणलेखन जरूर त्याने दाखवले आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 33 धावा बिनचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना समालोचकांच्या पाठीचा कणा म्हटला जातो गुणलेखका स्कोररला. यावेळेचा बॉल थोडेसे अधिक सफल झाले होते. लाईन चुकीची आहे. विकीवरती देखील आता दडपण पाहायला मिळाला की पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी जरूर केली होती, इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती, ती चर्चा आपण इथे करतोय. परंतु विकी देखील आता थोडीशी लाईन भरकटताना दिसला. हेच असतं ज्यावेळी एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण होतो ना, त्यावेळी मात्र पुढच्या बॉल टाकण्यासाठी मनामध्ये जरूर भीती असते, परंतु त्या दबावामध्ये त्या प्रेशरमध्ये न जाता त्या दबावाला झुगारून तुम्हाला खेळ करावाच लागेल. कारण जर तुम्हाला जरूर चमकायचं आहे, तसे या कामगिरी चमकदार करायची आहे तर तुम्हाला जरूर घासावं लागेलच. यावेळी पुन्हा एकदा सोडून दिलाय. डॉट बॉल आलाय. चांगले कमबॅक. चौतीस धावा धावफलकावरती. विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेले गावाच्या टोकाकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी ओव्हरपिच बॉल आहे. फ्लॅटेड स्ट्रोक. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, परंतु त्या दरम्यान वेल होती 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या 36 धावा या 2 धावेच्या मदतीनं. समीरन अतिशय चांगली बॅटिंग इथे करत असताना आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. विकी पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द स्टंप समीरनसाठी. यावेळी मात्र सुरेख चेंडू, परंतु थोडीशी लाईन चुकीची. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अगदी आपण पाहिलं तर लेंथ भरपूर चांगली होती. बॉक्स मध्ये जवळजवळ पिचिंग केलं होतं, परंतु लाईन डावी स्टिक सोडून जाणार. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अवांतर धावा आता जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती 37 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळी मात्र फुल टॉस बॉल. अतिशय चांगला फटका आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने. पंचांचा इशारा येतोय चौकार. गुड शॉट. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 41 रन्स. चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते. बघा दोन्ही संघांचे कॅप्टन चेनूदादा गावदेवी वेले संघाचा कर्णधार, ब्राह्मणदेव भाटाये संघाचा कर्णधार आणि चालू सामन्यामधील पाये संघाचा प्रतिनिधी आणि जुना अंदुर्की संघाचा प्रतिनिधी आपण इथे येऊन सज्ज राहायचं आहे. कारण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण ड्रॉ करणार आहोत. चालू सामन्यामधील विजेता संघ चेनूदादा वेले, त्याचबरोबर जय ब्राह्मणदेव भाटाले या 3 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. ज्या संघाचा ड्रॉ निघेल त्याला पुढे मात्र चाल देण्यात येईल, याची नोंद घ्या. विनंती असेल ज्या ज्या प्रतिनिधींना इन्व्हाइट केलंय त्याने आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे प्लीज. रन्स 41.
यावेळी फुलटॉस बॉल आहे आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेशच्या बॅटमधनं हा धमाकेदार षटकार. पहिल्याच बॉल वरती इथे षटकार आलाय. यावेळी सोडून दिलाय. थोडस दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 22 साठी हा बॉल. यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे लाईन वरती आणि लेंथ मध्ये हा बॉल पिचिंग केला. थोडासा खाली राहिला. इथे देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथनं मात्र फलंदाजाची स्ट्रेंथ गोलंदाजांनी ओळखली आणि त्यानंतर मात्र हा बॉल इथे हाताळलाय. गोलंदाज तयार. यावेळी फुल टॉस बॉल. अजून एक लेंथ चुकीची आणि बॉल भरपूर लांब या ठिकाणी मात्र पाठवलाय पुन्हा एकदा षटकारासाठी. गुड शॉट. मयूर वरती इथे मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळी थोडस स्लो वन बॉल टाकलाय. सोडून दिला अक्षरशः अगदी पाहिला तर. एक धाव जरूर मिळाली आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 55 धावा, 55 रन्स. खूप चांगली टोटल आता मात्र इथे पाहायला मिळते. मयूर वरती देखील हल्ला चढवलाय या शेवटच्या षटकामध्ये, खास करून भावेशनं. इथे मात्र सोडून दिला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. छप्पन्न धावा या वाईटच्या मदतीने एक धाव जोडली गेली. 56 आणि यावेळी मात्र फ्लॅटेड स्ट्रोक. वॉर शॉट. बंदुकीच्या गोळीप्रमाणे हा बॉल अक्षरशः आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 62 रन्स, 62 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली फलंदाजी आता इथे होत असताना जुना दुर्की संघाचे सर्व फलंदाज आता मात्र चांगले योगदान इथे देत असताना यावी अजून एकदा हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. 68 धावा आणि 69 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी या इथे कानाई पाये संघाला. तर या चेन्नूदादा वेले संघाचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी, भाटाले संघाचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी आणि त्याचबरोबर जुना दुर्की आणि पाये संघाचे प्रतिनिधी इथे यायचं आहे. आपण इथे ड्रॉ करणार आहोत. तर वेले संघाचा प्रतिनिधी आणि भाटाले संघाचा प्रतिनिधी लगेचच आपण यायचं आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली जुना दुर्गी संघाकडनं, खास करून समीरनं खूप चांगला अंत दाखवला. एंड खूप चांगली केली फिनिशिंग. भाटाळे संघाचा प्रतिनिधी आपण यायचा आहे.
निश्चितच या ठिकाणी ड्रॉ केला जातोय बघा. ज्याची चिठ्ठी निघेल त्याला पुढे चाल देण्यात येईल याची नोंद घ्या. निश्चितच चेनू दादा वेले चेनू दादा वेले संघाला आता इथे मात्र पुढे चाल. नशिबाच्या जोरावरती आजच्या दिवसामधील शेवटची लढत जरूर आता खेळणार आहे चेनू दादा. आणि ह्यानंतर मात्र विजेता संघ आणि भाटाले ही लगेचच मॅच होणार आहे याची नोंद घ्या. निश्चितच या ऐकूयात पुन्हा एकदा 69 धावसंख्येचं लक्ष्य 69 रन्स टू विन. आणि या 69 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या उलट या 69 धावा वाचवल्या जातील. पुन्हा एकदा मोहन भोईर सर निश्चित इन्व्हाइट करूया आपल्या समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू. थँक्स. धन्यवाद समीर. निश्चित आजच्या दिवसामधून ज्यांना सुरेख आणि सुंदर असा रंग भरला या स्पर्धेमधून आपण पाहिला समीर याचा आवाज. तर विजयाचं लक्ष 69 धावांचं 24 चेंडू 69 धावा असं विशाल लक्ष आहे. आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तेजस आणि अभिजित. सलामी गोलंदाज मयूर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिले षटक करताना स्ट्राईक रोटेट करतोय तेजस. आणि नॉन स्ट्राईकसाठी अभिजित. पहिला चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतो आउट ऑफ टर्म. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचायत समांतर अवंतर दमणे संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर रायटम ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्टिअर केलं जातं. अतिशय उत्कृष्ट पटका चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय. आणि निश्चितच कुठं तर थोडंसं मिसफिल आपण पाहिलं होतं मात्र चांगलं बॅकिंग आपण पाहिलं होतं. आणि तत्पूर्वी जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते आउटफील्ड मधून मिळतील 2 धावा. या 2 धावांनी सांगा धावसंख्या बिनबाद 3. सुंदर असा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थोडासा मिसफिल निश्चित पाहिलं होतं. बॅकिंग उत्तम होतं. आणि तोपर्यंत मात्र मिळतील 2 धावा. 2 धावांनी सांगा धावसंख्या होती ती 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मयूर स्ट्राईक रोटेट करतो तेजस. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव पुणे दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न सफल होतो. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी संघ धावसंख्या होती बिन 1 शॉटचा इशारा पंचांकडनं केला जातोय. एकच धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. 1 धावांनी सगळ्यात धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. मयूर याच्या माध्यमातून पुन्हा एकदा मयूर सज्जतो मार्ग पंचांना क्रॉस करतोय. रायटम ओव्हरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय तेजस. या ठिकाणी मात्र चेंडू बीट घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेतोय. चेंडू डीप थर्डमॅनला जातोय. इनफिल्ड मध्ये आउटपुट पाहिलं होतं. चांगले क्षेत्रक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 5. निश्चितच चिठ्ठीच्या आधारे चेनूदादा वेळे हा संघ क्वालिफाय झालेले आजच्या अंतिम फेरीमध्ये. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवलेलं आहे. फटका थोडासा आत्मघाती आपण पाहिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल. वाडीशी लॉंग ऑफ सीमारेषेकडे तैनात क्षेत्र कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. सुंदरसा झेल कलेक्ट करतो आणि महत्वाचा फलंदाज अभिजित याची किडी मात्र या ठिकाणी मला वाटतं संपुष्टात येते. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहिला होता अभिजित याचा मात्र फटका फसतोय. चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतो. वाडीश लॉंग ऑफला प्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज अभिजित 0 धावसंख्येवर बाद होतोय. पहिला सौम्य धक्का लागतोय कारण पाहिया संघाला. नेक्स्ट न्यू फलंदाज विकी.
धावसंख्या 5, 1 बाद 5. पहिलं षटक प्रगती पथावर विजयाचं लक्ष 69 धावांचं. आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मोठ्या धाव्यांची आवश्यकता आहे, मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फ्रॉम डिपेंड. आक्रमण एक फार गरजेचं आहे. मयूर टू विकी. पोल अँड सक्सेसफुल. आणि निश्चितच चेंडूचा वेट केला होता. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता विकीच्या बॅट मधून. भारी भक्कम शरीरचं विकी. एक ताकदवर फटका ज्याच्या बॅट मधून आपल्याला चेंडू वाईट ऑफ लॉंगॉन सीमेच्या बाहेर जातोय. नेत्रदीपक षटकार. आणि या 6 धाब्यांनी संघात धावसंख्या वाढते ती 11. पुन्हा एकदा चेंडूला बिगी घेण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला जातोय. चेंडू डीप मधून उचलला जातोय. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धाब्याने कानाई पाये संघाची धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. आजच्या स्पर्धेचं मित्र आपण जर वैशिष्ट्य पाहिलं निश्चितच ब्रह्मदेव भटाणे यांनी सकाळच्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर चेन्नूदादा वेळे या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर चालू सामन्यातील 2 संघ आपण पाहतोय कानाई पाये आणि धर्मवीर झुंड अंदुरकी या संघाने स्पर्धेमधून आज एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मात्र बघूया आजचा दिवस कुठला संघाचा ठरतोय, कुठला संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय करतोय. मात्र एक सुवर्ण संधी असेल चेन्नूदादा वेळे या संघाला. जर आपण आजच्या स्पर्धेमधून क्वालिफाय झाला तर फुलाजी पाटील यांच्याकडनं तुमच्या संघाला 2000 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेले आहे. आणि प्रेक्षकांनी थोडासा कुस्ती घेतलेला चेंडू आपण पहिला बॉन झाला होता. पंच व्हाईटची खून करते गव्हांतर धावाने संघात धावसंख्या 1 धावाने. चला प्लीज आपण पंचांना प्रेशर वाईज करायचं नाहीये. पंच म्हणजे परमेश्वर, पंच म्हणजे क्रिकेटचे देव. पंचांचा निर्णय म्हणजे मातोश्रीचा आदेश आहे. खराब चेंडू. दिशेन पंच नो बॉलचा इशारा करतात. फ्री टशल. अतिशय खराब चेंडू आपण पाहिला. धावसंख्येकडे पुढे किती धावसंख्या होती ती 15. या ठिकाणी मात्र चेंडूला फटका आपण पाहतोय. चेंडू थोडासा बीट करतोय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चांगलं शतरक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. फायनली कडे जाणारा चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 17. षटक क्रमांक दुसरे विजयासाठी 69 धावांची आवश्यकता. एक विशाल लक्ष्य आहे आणि निश्चितच विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर विशाल फटक्यांची आवश्यकता, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मॅच कोणची? ब्राह्मणदेव भटाळे आणि विजेता संघ ना. फुल्यांचा चेंडू होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. थोडासा मिसफील्ड झालं होतं. निश्चित मात्र बॅकिंग उत्तम आपण पाहिलं होतं. एक सोडतो दुसरा अडवतोय. फक्त मिळेल 1 धाव. 1 धावाने संघात धावसंख्या 18. 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड आउट प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 1 बाद 18. विजयाचं लक्ष्य 69 धावांचं. अजूनही विजयापासून तब्बल 51 धावा दूर. 18 चेंडू 16 धावांची 16 चेंडू शेष आहेत. खराब चेंडू. दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचांची समांतर धाव मिळते. अवंतर 1 धावाने संघात धावसंख्या 1 धावाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 19. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून तब्बल 50 धावा दूर आहे. हाफ सेंचुरी. मिशन इज नॉट इम्पॉसिबल.
अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. लेंथ लाईन अतिशय चांगली होती. चेंडूची लाईन रीड करताना विकी आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. क्रिकेटमधून फटका मारायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे, तुमची नजर आहे. तिन्ही गोष्टींचा मिलाप होणं अत्यंत गरजेचं आहे. थोडासा अंदाजबंदी करण्याचा प्रयत्न विकीचा आपण पाहिला होता. ब्राईंग स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिलं जातं याचं कारण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवका बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप. एक अवंतर धावणे संघात धावसंख्या एक धावणे पुढे असलेल्या धावसंख्या होती ती 20. थोडासा लांब लचक षटक हाताळताना गोलंदाज भावेश. चेंडूला ऑनसाइडला केलं जातं. चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. 2 धाव मात्र कंप्लीट. 2 धावणे संघाची धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 22. येणारे चेंडू असतील 14 आणि विजयापासून 48 धावा दूर आहे. 14 चेंडू 48 धावा. सॉरी 47 धावांची गरज आहे. सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. चेंडू बॅट पडण्यास संपर्क साधता येत नाही. फलंदाज विकी याला निर्धाव चेंडू धावसंख्या असते रे. षटक क्रमांक 2. येणारे चेंडू 11 असतील. विजयापासून अजूनही 47 धावा दूर आहे. 11 चेंडू 47 धावांची गरज. सॉरी 13 चेंडू 12 मधून एक कम गेला. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं होतं. चेंडू मिडॉनला जातो. 1 बॉल कटापट्या मात्र चेंडू आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव. षटक क्रमांक 2 संपता. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयाचं लक्ष असेल 46 धावांचं. 12 चेंडू 46 धावा. सन्माननीय भारतजी म्हात्रे पंढरपुरी चहाचे प्रोप्रायटर मालक आहेत आणि आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कमीत कमी आपण 15 ते 20 चहाचा बंदोबस्त करावा. बारा चेंडू 46 धावा. प्रतिशत आपण जर विचार केला तर 23 धावांची सरासरी आहे. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. वज्रटोला भीमटोला मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण आता फार गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी अत्यंत गरजेची आहे. फुलेंचा चेंडू निश्चितच चांगला प्रहार आपण ऑनसाइडला पाहिला. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावीसाठी षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद गजब का शॉट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि बॅक टू बॅक विकेटच्या बॅट मध्ये दुसरा षटकार. अत्यंत आता मात्र विकी थोडासा चार्ज झालेल्या अतिशय चांगली फलंदाजी विकेटच्या बॅट मध्ये वापरतोय. संघाला आवश्यकता ज्या धाव्यांची त्याचा धावा विकेटच्या बॅट मध्ये आपण पाहतो. षटकारांची आतिषबाजी बॅक टू बॅक असे 2 षटकार विकेटच्या बॅट मधून पाहिलंय आणि हॅट्रिक साधतो या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक षटकारांची साधतो का विकी. आता मात्र निश्चित एक संधी होती. चेंडू कुठं लांब चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन आपण पाहिलं होतं.
आणि चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आल्यानंतर विकी आला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर होते. कधी गोलंदाज कमबॅक करतात कधी फलंदाज. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक झाला होता. आता मात्र टेस्ट अंदाजाने सोडून दिलं होतं चेंडूला आउट. तुमच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण पाहतो. वाईटचा इशारा पंचान नयन म्हात्रे यांच्याकडनं. एक धावेचा निर्बळ एक धावणी संघात धावसंख्या एक धावेने पुढे सरकते धावसंख्या होते ती. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 33 धावांची गरज आहे. वारंवार चुका पाहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विकेच्या माध्यमातून केला जातो. चेंडू आणि बॅट महत्वाच्या सामन्यामधून आतापर्यंत 4 बॉल डॉट होताना विकी याला पाहतो. येणारे चेंडू 8 असतील आणि विजयाचं लक्ष 33 धावांचं. आता मात्र निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न उत्तम होता. मात्र चेंडू आणि शतरक्षणामध्ये व्यवस्थित संपर्क साधतात झाले नव्हतं. चेंडू मात्र बीट करतो शतरक्षकाला. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. सीमार्श बाहेर जाणार. चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते धावसंख्या होते ती 40. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. निश्चित ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू आपण होता. कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाले नसतं तर कदाचित चेंडू वाईट ठरू शकला असता. आता क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी अजूनही तब्बल 28 धावा दूर आहे. ब्राह्मणदेव बाटाळे संघाचा संघनायक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. ब्राह्मणदेव बाटाळे शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र येणे. चेंडू 6 असतील विजयापासून तब्बल 28 धावा दूर आहे. आणि पहिल्या चेंडूवर अतिशय घणागती असा प्रहार. खराब चेंडू उत्तम प्रहार. विकेच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ विकेट सीमारच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक. मागच्या सामन्यामधून आपण हेच गणित पाहिलं होतं. निशाण्याच्या गोलंदाजीमधून पहिल्या 2 चेंडूमधून अतिशय खराब गोलंदाजी पाहिली होती. मात्र त्यानंतर थोडासा कमबॅक झाला होता आणि सिकल दिली डुंग्या संघाला. आता मात्र येणारे चेंडू असतील 7 आणि विजयापासून 22 धावा दूर आहे. मात्र निश्चितच चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. थोडासा अंदाजबंदी घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने की माफिक. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर्क आहे. तुमचं टायमिंग आहे. तुमची नजर आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. गती कुठेतरी कमी केली होती. चेंडूची चेंडू ऑन साइडला जातो मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे चेंडू असतील 3 आणि विजयापासून तब्बल 21 धावा दूर आहे. आता मात्र धर्मवीर झू नांदुरकर संघ कुठेतरी विजया दिशेने थोडंसं वाटचाल करतोय आणि कानाई पाय संघ कुठेतरी पराभवाच्या दिशेने जातोय. येणारे चेंडू 3 विजयापासून 21 धावा दूर. खराब चेंडू निश्चितच. चेंडूला हुकचा फटका आपण पहिला होता. चेंडू लॉंग सीमेच्या बाहेर जाणार आहे. शॉर्ट पायनिक सीमेच्या बाहेर जाणार आहे. नेत्रदीपक चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते. आता 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या ठिकाणी अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतो मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. व्हॅरिएशन पाहायला मिळालं नव्हतं. चेंडू ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा आपण पाहिलं होता.
पंच वाईटची खून करतात. स्पर्धेचे पंच नामांकित पंच क्रिकेटची उत्तम जाणकार आहेत. नयनजी म्हात्रे आजच्या पूर्ण दिवसामधून या स्पर्धेसाठी अतिशय सुरेख सुंदर कामगिरी. हडलक कानाई पाये परेश देवडीकर फॅम टीम हडलक. विजयाचा शिल्पकार समीर त्याच्या बॅट मधून आपण पहिले 32 धावा. चला ब्राह्मणदेव बाटाळे संघाचा संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि विजेता संघ धर्मवीर झुन अंतुर्के संघाचा संगणक आणि ब्राह्मणदेव बाटाळे संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.